जय शिवराय मित्रांनो, आज चाललोय आपण मासे पकडायला. आपल्याला येरीत मासे टाकायचेत आणि पाटाचं पाणी गेलेलं आहे, तर पाणी थोडंच आहे. बघा आपण बकेट घेऊन मासे पकडायला चाललोय आणि आपली येरीत मासे टाकायचेत, त्याच्यामुळे आपण पकडायला चाललोय. आपला माऊली भाऊ वैद्य हा पाटावर आहे, तर आपण त्याच्याविषयी लगेच थोड्याच वेळा जाणार आहे. बघा क्या बकेट ते घेऊन आपण चाललेलो आहे आता मासे आणायसाठी. चला तुम्हाला दाखवतो आपल्या पाटाचं पाणी किती राहिलं तर. आणि हे बघू शकता आपण लागलो आता पाटाला, आणि तुम्हाला लागायचं पाटाला पाणी किती राहिलं. आणि बघू शकता पाणी काहीच नाही राहिलं. समोर पाणी दाखवतो तुम्हाला, इथं पाणी काहीच नाही राहिलं. बघा इथं पाणी, इथं मासे पकडायचे आपल्याला येईल धरणे टाकण्यासाठी. पूर्ण पाट कोरडा झालेला आहे सध्या. आता बघू शकता नाना आहे आणि नाना बोलते नाना नाना आणि हे माऊली भाऊ. या आपला कोयता तर संघच असतो. हे कोयता काय माऊली भाऊ? हे ना इतके काम करतो आपण, त्याचा विचारच करू शकतो. या माऊली भाऊ शाळ्या समोर माऊली भाऊ सगळं करून सगळं करतो. बघू शकता कोयता म्हणलं की लोक आधी भेटे मला नवा घ्यावा लागेल थोडा फुटला इथे. या बा माऊली राधिका आहे मादर चौदा पडला काही नवा घेऊ. चला चला मासे पकडायला चला. आम्ही नाही गेलो. गपची बस आता करू नका, आरडू गिरडू नका बरं का. माझ्या शेळ्या पळून बघत मित्रांनो चालला मासे पकडला. बघू शकता मासे या खतरनाक. पकडायचे घेऊन जायचे ते तिकडे पकडी देत. मासा काही नाही घेणे, आपण काही धार लावलो एकूण आला आला मार्केट नंदी वैभव आला, तुमच्या अपोजिट वाला तुमचा बापच आला. आला आला मार्केट नावडी आला तुमच्या मायचा. आपल्या नानाने धरल्या मासा त्याला करायला कट. या बघा बघा नाना चल मासे कट करणं कसं. नाना आहे नाना तेव्हा तिकडं पण मासे ढकलेले आणि इकडनं आपण पाळण्यासाठी मासे चाललेले आहेत. बघा अर्धे एवढे बघित धरले, एवढे मेलेले आहेत. बघू शकता आपला नाना चाललाय खाली, कारण की त्या बकेटीतले मासे नाही पडा ना. मासे खाली जाणार नाही, थोडेफार गेलेत. आता नाना खाली चाललेला आहे, खाली जाऊन सोडणार आहे. अलीकडे भाऊ देऊलता करून इथूनच वर वडीन दिख खाली सोडून. कुठे गेले ना माशी? काही मेले ना? काही मेले ना ना आत्ता? हे आपला नाना याला म्हणते जिगरी मित्र. त्याचं काम नाही, आपलं काम आहे वैरणीचं, पण तो करतोय. त्यालाच म्हणजे खरा जिगरी मित्र. आणि हा बघा इथं सावलीमुळे ऊस कसा पातळ झालेला आहे बघा. आणि समोर बघा कसा आहे, किती मोठा आहे. जमीन आसमानचा फरक आहे, डायरेक्ट मोठा आहे. जिग्गी मित्र म्हणते, जिगरी मित्र याला म्हणते जिगरी मित्र. असे कोणी कोणाचं काम नसतं करीत, फक्त मित्राचंच काम करत असते. आणि आपला डुकरांनी ऊस खाल्लेला आहे बघू शकता, तुम्हाला दाखवतो. सध्या आपल्या ऊसाला डुकरं लागले, त्या डुकरासाठी काही उपाय असला तर आपल्याला सांगा बरं. हे बघा डुकरांनी खाल्लेलं आहे. आणखीन दाखवतो तुम्हाला पुढं.
हे बघू शकता डुकर. त्या डुकराला काही उपाय असला तर आपल्याला सांगा मित्रांनो. हे लेच राडा करून राहिलेत. बराचसा पुढं आहे. जाऊ दे. त्याला काही उपाय असला तर आपल्याला सांगा. आपलं लय मोटर झालेलं आता. आपल्याला जायला सुद्धा बी वाटतंय. केवढा लूश आपला. आणि बाबळीमुळे इथं लहान लूश आहे. चला आपण टाकतोय वैरण. नानानी वैरण तोडून ठेवली. आपण चाललो घेऊन. बघू शकता इथं मासे किती आहेत हे टाकण्यासाठी. हे बाय नवनाथ भाऊ हे शेळ्यासाठी पाला घेतोय त्याच्या. आणि नवनाथ भाऊचं यूट्यूबला चॅनल आहे नवनाथ माशेकर म्हणून. आपण पाहतो मासे आता. ह्याच्यात आपण पोहतो असं सुई पाणी घालले. चला भाऊ तोडा. मी पाहिलं तो अकाउंट. चला लाईक केले सबस्क्राईब केले मग. चला बरं तोडा बरं पटापटा. चला आम्ही घेतो 2 मिनिटानंतर. त्याप्रमाणे गँग बसलेली आहे ही बघा. इथं उघडच राहते कधी पण. याला कपडे नाही दिले त्याच्या बापाने घालावला. माझ्याकडून एक ड्रेस घेऊन जायर उद्या. माझ्यावर घरात पडलेला आहे. काय म्हणणं आहे भाऊ तो. आहे भाऊलेच मान खाली बसला नाराजी काय. आहे भाऊ दुःखाला जिरली कशाने. कुठं सस पकडायला. त्याच्यामुळे एवढा उद्या बसला. जाऊ ना मी नेतो ना सस पकडायला. मग घे गाडी. मग येत रोक आणून द्यायची. मी गाडी आणतो. काय ना काय म्हणणं तू याच्यावर. माऊली भाऊचं ससा पकडायचा कोयता. माऊली भाऊ म्हणतो सगळं काम करतो मी. या कच्चे कट्टे मारले बघा. तो बघू शकतो मित्रांनो. चालू आहे धिंगाणा मस्ती. इथं आपण काय करू आपला किती जॅन्ड करू. कारण की आता हे कवर पण धिंगाणा मस्ती करते. हे बघा इकडे चालू आहे भांडणं. आणि आता वाजलेत 11:17 झालेत. जरा आपला किती जॉईन करू. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.